केरळच्या उंबरठ्यावर पोहोचलेला मान्सून पुढील 24 तासात केरळमध्ये दाखल होण्यासाठी पोषक स्थिती असल्याचं हवामानशास्त्र विभागाने जाहीर केलंय। राज्यात मान्सून पूर्व पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली असून आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात विजा आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलाय। मागील 4 दिवसांपासून मान्सूनची स्थिती जैसे थे आहे। आता मात्र पुढील 24 तासात मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी हवामान पोषक आहे। मान्सून नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, लक्षद्वीप बेटांमध्ये, केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात, तसंच नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भागात, तसंच आग्नेय बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागात पुढे सरकण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर पालघर आणि ठाणे जिल्ह्यात उष्ण व दमट हवामानासह दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। मध्य महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे। नाशिकच्या घाट परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी वाऱ्याचा वेग वाढू शकतो। तर पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून काही ठिकाणी वादळी वारे वाहू शकतात। तसंच घाटमाथा परिसरात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलाय। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे। काही ठिकाणी वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलाय। विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूरसह अनेक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याचा इशारा देण्यात आलाय। तर अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। तर उद्या राज्यातील बहुतांश भागात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जनेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।